हॅलो. काही दिवसापूर्वी मी एक टिप्समध्ये बघितलं होतं की कपकेक करताना जर लायनरच्या खाली तांदूळ घातले तर कपकेक खूप छान होता, इव्हनली बेक होतात. तर आज म्हटलं करून बघूया आणि त्याचे काय रिझल्ट आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया. म्हणून मी 12 कपकेक करायचे ठरवले, ज्याच्यामध्ये 6मध्ये मी तांदूळ ठेवले होते आणि 6 जसे आपण रेग्युलर बेक करतो तसे बेक केले होते. आणि जेव्हा कधी कपकेक फिल करायचे असतात तेव्हा मी त्याचं बॅटर कायम पायपिंग बॅगमधूनच भरते, कारण ह्याचे रिझल्ट मला खूप छान येतात. तुम्ही पण ट्राय करून बघा. कपवरून असं क्रॅक वगैरे जर जात असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करा की पायपिंग बॅग बांधूनच फिलिंग करा. इथे सगळे कपकेक भरून रेडी झाले आणि मी त्यांना आपण जसं रेग्युलर बेक करतो, मी 180वरती साधारण 15 ते 20 मिनटं बेक करते. तर त्या पद्धतीने मी इथे सगळे कपकेक बेक करून घेतले. हे बघा, हे रेडी झाले. आणि हे जे कपकेक आहेत याच्याखाली आपण तांदूळ ठेवले होते ते कपकेक आहेत, छान सॉफ्ट झाले, खालून पण एकदम सॉफ्ट होते. आणि हे ते आहे ज्याच्याखाली मी तांदूळ टाकले नव्हते तेही खूप सॉफ्ट झाले. त्याच्यामुळे मला तरी ह्या टिप्समध्ये असं काही वेगळं जाणवलं नाही. दोन्ही कपकेकमध्ये माझे दोन्ही कपकेक खूप छान झाले आहे. तर तुम्ही हे कधी ट्राय केलं आहे का? आणि ट्राय केलं असेल तर तुमचा अनुभव काय होता हे माझ्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.